कालपासून नवतापाला सुरुवात होताच गडचिरोली जिल्ह्यात उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर ही निर्माण झाली। उष्णतेचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिलेला होता। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत करण्यात आलं। नागपुरात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून हवेचं तापमान 46 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलंय। दुपारी रस्त्यांच्या पृष्ठभागाचं तापमान तब्बल 76 अंश सेल्सिअसच्या वर गेल्याचं समोर आलं। एबीपी माझानं इन्फ्रारेड थर्मामीटरच्या द्वारे याची पडताळणी केली। तज्ज्ञांच्या मते डांबरी आणि सिमेंटचे रस्ते सूर्याची उष्णता मोठ्या प्रमाणात शोषून घेतात आणि इन्फ्रारेड किरण परावर्तित करतात। त्यामुळे हवेच्या तापमानापेक्षा रस्त्यांचं तापमान सुमारे 30 अंशांनी अधिक होत आहे। कडक उन्हामुळे नागरिकांना रस्त्यावर चालणं आणि बाहेर काम करणं हे कठीण झालं असून शहरात उष्णतेच्या लाटेची दाहकता अधिक तीव्र झाली आहे। वाढत्या तापमानाचा सामना करण्यासाठी जळगाव महानगरपालिका आणि अहमदाबाद येथील महिला हाऊसिंग ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं शहरात क्लायमेट आणि हीट ॲक्शन प्लॅन तयार केला गेला। या मोहिमेअंतर्गत आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या हस्ते 7 वेगवेगळ्या ठिकाणी सर्वेक्षण वाहनांचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला। शहरातील कोणत्या भागात उष्णतेचं प्रमाण सर्वाधिक आहे हे शोधण्यासाठी 7 वाहनांद्वारे 2 टप्प्यात सर्वेक्षण केलं जाणार आहे। यामध्ये प्रामुख्याने संबंधित भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणं, झोपडपट्टी किंवा पत्र्यांच्या घरांवर उष्णता शोषून घेणारा व्हाईट पेंट लावणं यांसारख्या उपाययोजनांचा समावेश असेल। आपण जर हे आपल्या शहरातील ही ह्युमिडिटी आणि टेम्परेचर किती आहे, यावेळेस किती राहील, त्या दृष्टिकोनातनं नागरिकांना आरोग्यासाठी यापुढे आपण त्याच्यासाठी सूचना देणार आहोत। मग त्यासाठी शहरातलं झाडांची संख्या किंवा पाण्याची लेवल, पाणी कसं मेंटेन शहरामध्ये होईल, या सर्व दृष्टिकोनातनं उपाययोजना यापुढे करण्यात येणार आहेत। मी हे असे रूट सिलेक्ट केले आहेत 6 जिथे जास्त गरमी असू शकते किंवा पाण्याकरची जी जागा आहे जे थंडावा पार्क आहेत तर तिथं थंडावा असतो ते आम्ही मापणार आहोत आणि आम्ही एक ॲनालिसिस करून त्यावर आम्ही कुठच्या एरियामध्ये काही इंटरव्हेन्शन्स म्हणजे फुल रूफिंग म्हणा किंवा झाडं लावतो आपण आपल्या याच्या आसपास झाडं लावतो असे आपण इंटरव्हेन्शन लोकांसाठी करू। त्यामुळे आपल्याला गरमीपासून आराम मिळेल। दिल्लीतील वाहतूक पोलिसांनी एसी हेल्मेट त्यांना देण्यात आले। दिल्लीत तापमानाचा पारा 45 अंशांवर पोहोचला असून त्यामुळे पोलिसांसाठी खास एसी हेल्मेट तयार करण्यात आलेलं आहे। सध्या या एसी हेल्मेटची चाचणी सुरू असून ही चाचणी यशस्वी ठरल्यास पोलिसांना हे एसी हेल्मेट देण्यात येईल। रायगडच्या विविध तालुक्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होत चाललाय। जिल्ह्यामध्ये एकूण 65 टँकर कार्यरत असून त्याद्वारे 64 गाव आणि 230 वाड्यांमधील तब्बल 1,13,000 नागरिकांना पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलं जात आहे। जिल्हाधिकारी किशन जावळेंच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेकडून पाणी टंचाईग्रस्त भागांवर सातत्यानं लक्ष ठेवण्यात येत आहे। तसंच आवश्यकतेनुसार अतिरिक्त टँकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे। नागरिकांनी नियमित आणि सुरळीत पाणी पुरवठा मिळावा यासाठी संबंधित यंत्रणा समन्वयानं कार्यरत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। अमरावती शहरात अखेर उन्हात अचानक ढगाळ वातावरण आणि 5 मिनिटांसाठी पाऊस बरसला। कालपासून नवतपा सुरू झाल्यानं पहिल्याच दिवशी अमरावतीत कडक उन्हाच्या झळा पाहायला मिळाल्या। आज दुसऱ्या दिवशी कडक ऊन तापत असतानाच दुपारी अचानक ढगाळ वातावरण झालं। या पावसामुळे मात्र अमरावतीकरांना उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला। जळगाव जिल्ह्यात चोपडा आणि यावल तालुक्याला मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला। या वादळी पावसामुळे जवळपास 700 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर केळी बागांचं मोठं नुकसान झालं। अनेक ठिकाणी केळीची झाडं अक्षरशः जमीनदोस्त झाली। आधीच आखाती देशातील युद्धजन्य परिस्थिती आणि देशांतर्गत डिझेल टंचाईमुळे केळी निर्यात प्रभावित झाली होती। त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असतानाच वादळी पावसाच्या तडाख्यानं शेतकऱ्यांवरील संकट हे आणखी वाढलं आहे। मी काल पावसामुळे झाल्यामुळे मी 2 हेक्टरमध्ये 5 आर्केड लावली होती। त्या 5 आर्केडचे रोपं लावले होते। रोपांना मी 16 रुपये रोपाप्रमाणे जैनचे रोपं लावले होते। तर माझा फक्त एक चलन काढलं आणि संपूर्ण बाग वादळाने मान्सून पावसाने दुरुस्त आलेला आहे। माझे आहे 2 क्षेत्रामध्ये, एक जागे 5 एकर आणि एका जागे 7 एकर अशी आहे। दोघी केळी आहे। ते कालच्या पाणीमुळे नुकसान झालं माझं। तर माझी अशी आहे की सरकारकडून काहीतरी मिळावं अशी माझी मागणी आहे।
लातूर शहरासह निलंगा तालुक्याला पावसानं चांगलंच झोडपलं. निलंगा तालुक्यातील जेवरी आणि आजूबाजूच्या परिसरात वादळी पावसामुळे मोठं नुकसान झालं. अनेक ठिकाणी घरांच्या भिंती कोसळून नुकसान झालं, तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या. तर विजेचे खांबही कोसळले, अनेक घरांवरील पत्रे उडून गेले, तर शेतातील शेड तसंच जनावरांचा चारा नष्ट झाला. आंबा पिकालाही याचा फटका बसला. आंबे मोठ्या प्रमाणात गळून पडले. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील हाऊसिंग सोसायट्यांमध्ये होणाऱ्या कुर्बानीच्या मुद्द्यावरून भाजपनं आक्रमक भूमिका घेतली. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांना पत्र देऊन हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये कोणतीही बेकायदेशीर कुर्बानी होऊ नये अशी मागणी केली. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर या पत्रामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापलेलं आहे. मीरा रोडमध्ये एका हाऊसिंग सोसायटीत बकरे आणण्यावरून रात्री जोरदार गदारोळ झाला, ज्याचं पर्यावसन हिंसाचारात झालं. मीरा रोड येथील पूनम इस्टेट क्लस्टर 1 कॉम्प्लेक्समधल्या सोसायटीतली ही घटना. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जवळपास 25 बकरे आणून एक शेड तयार करण्यात आल्यानं वादळात तोंड फुटलं. ईदपर्यंत हे बकरे सोसायटीत ठेवण्याची तात्पुरती परवानगी मागितल्याचं सोसायटीच्या पत्रात नमूद करण्यात आलं. मात्र सोसायटीतील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी कोणतीही अधिकृत बैठक न घेता हे शेड उभारण्याची परवानगी दिल्याचा आरोप हिंदू रहिवाशांनी केला. या तक्रारीची दखल घेत पालिकेनं तात्काळ ती शेड तोडली. मीरा रोड परिसरात सोसायटीमध्ये बकरे ठेवण्याच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला वाद आता अधिकच चिघळला. या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. 2 धार्मिक गटांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला. एका गटानं डुक्कर आणलं होतं, पोलिसांनी ते ताब्यात घेतलं. सध्या वातावरण अधिक तापलेलं आहे. क्यों बकरे लाए गए? जानबूझकर लाए गए कि हिंदू को यहाँ पर डराया जाए. सोसाइटी में बकरे की कत्ल पर मनाही है, तो इसके लिए हमने इस बार पुलिस को कहा कि मैं स्वयं आऊंगा. जब तक यहाँ से बकरे नहीं निकाले जाते नहीं जाऊंगा. अब पुलिस ने व्यवस्था की है और इसके लिए अमन शांति, इसको अमन शांति नहीं बोलते, इसको ये जिहाद का विकृत स्वरूप है. मीरा रोड परिसरात पूनम इस्टेट क्लस्टर 1 या सोसायटीमध्ये बकरा ठेवण्याच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला वाद हा आता अधिकच चिघळलेला देखील पाहायला मिळतो आहे. सोसायटीमधून बकरे बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. 3 गाड्या सोसायटीच्या आतमध्ये आल्या. जवळपास 40 ते 50हून अधिक बकरे गाड्यांमधून बाहेर दुसऱ्या ठिकाणी सोडण्यात आले. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. आता 2 धार्मिक गटांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. बकऱ्यावरून झालेल्या वादावरून सोसायटीतील शेडच्या विरोधात हनुमान चालिसाचं पठण करण्यात आलं. कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरून सोसायटीत वाद झाला. मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी बकरे ठेवण्यासाठी शेड उभारल्यानं वाद अधिकच चिघळल्याचं पाहायला मिळालं. बकरी ईदचा सण जवळ आलेला असतानाही नागपूरच्या कळमना बकरा मार्केटमध्ये अपेक्षित गर्दी दिसून येत नसल्यानं व्यापाऱ्यांमध्ये चिंता आहे. यंदा मंदीचा फटका बकरा विक्रीला देखील बसलाय. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ग्राहकांची संख्या कमी असून बकरा खरेदीत सुमारे 5,000 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात बकरे आणूनही विक्री अत्यल्प होत असल्याची खंत व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. शिवराज मोटेगावकरला घेऊन सीबीआयचं पथक रवाना झालं. नीट पेपरफुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकरला 1 दिवसाची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. सीबीआयनं मोटेगावकरच्या 1 दिवसाच्या कोठडीची मागणी केलेली होती. नीट पेपरफुटी प्रकरणातील तपासाला आता अधिक वेग आलाय. आरोपी असलेल्या शिवराज मोटेगावकरच्या नातेवाईकांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणाशी संबंधित अधिक माहिती गोळा करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. नीट पेपरफुटीवर काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. नीट पेपरफुटीचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचवणं हे दुर्दैवी आहे. त्यामुळे लातूर पॅटर्नवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. लातूर या संकटातून बाहेर पडेल आणि विद्यार्थी पुन्हा एकदा लातूरचं नाव उज्ज्वल करतील असा विश्वास अमित देशमुखांनी व्यक्त केला. लातूर पॅटर्न यावर प्रश्नचिन्ह उभे राहतात.
मला विश्वास आहे की लातूर पॅटर्न याही संकटातून बाहेर पडेल आणि लातूरचं जे उजळ माथा आहे, उजळ माथानं लातूर पुन्हा मग ती येणारी नीट असेल किंवा येणाऱ्या अनेक नीट असतील त्यात आपलं प्रावीण्य सिद्ध करेल ही खात्री मला या ठिकाणी या निमित्तानं व्यक्त करावीशी वाटते. नीटची परीक्षा निष्पक्षपणे घेण्यात यावी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. 21 जून रोजी पार पडणाऱ्या नीट परीक्षेसाठी पूर्ण तयारी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नीट पेपर फुटीनंतर राज्यातील कोचिंग क्लासेस मालक आणि शिक्षक आझाद मैदानावर उद्या आंदोलन करणार आहेत. नीट प्रकरणानंतर होत असलेल्या कोचिंग क्लासेस व्यवसायाच्या बदनामीच्या विरोधात हे आंदोलन असेल. या सगळ्या प्रकरणाचा छडा संबंधित यंत्रणांनी लावावा आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. मात्र दुसरीकडे अशा कॉर्पोरेट आणि पॉलिसी संलग्न असलेल्या कोचिंग क्लासेसवर सरकारनं नियंत्रण ठेवावं अशी मागणी कोचिंग क्लासेस मालक शिक्षक संघटनांकडून केली गेली आहे. बंधू अशोक खरातची 9 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. 6 दिवसांपासून अशोक खरात ईडीच्या कोठडीत होता. अशोक खरातच्या कोठडीची आणखीन आवश्यकता नसल्याचं ईडीच्या वकिलांनी कोर्टात म्हटलंय. त्यामुळे खरातची आता 9 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी झालेली असून लवकरच खरातला नाशिक रोड कारागृहात पाठवलं जाईल. नाशिकमध्ये भोंदू खरात प्रकरणानंतर आणखी एका भोंदू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अघोरी पूजा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला. भोंदू कमलेश अधिकारी विरोधात इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. उज्जैनमध्ये स्मशानात अघोरी पूजा उपचारांच्या नावाखाली शोषण केल्याचा आरोप पीडितेनं केला. मठ बांधण्याच्या बहाण्यानं पीडितांची 2 एकर जमीन परस्पर नावावर करून घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जे जमिनीमध्ये गुप्तधन आहे ते गुप्तधन काढून देतो व तुमच्या शरीरावर भूतप्रेत बाधा आहे ते बाधा काढून देतो असे सांगितले व त्या पूजाविधीसाठी त्यांनी आम्हाला उज्जैनला बोलवले व तिथे मी त्यांना 1.5 लाख रुपये त्यांना दिले. तिथे त्यांनी मशानामध्ये अघोरी पूजा केल्या. अघोरी पूजा केल्यानंतर त्यांनी आम्हाला नंतर पिंपरखेडे येथील आश्रमात बोलवले. तिथे त्यांनी आमच्यावर आणखी पूजाविधीच्या बहाण्याने आम्हाला 2 एकर जमीन माझ्या भावाच्या नावावर 2 एकर जमीन त्यांनी देण्यास भाग पाडले व त्याच्यावर अघोरी पूजाविधी कराव्या लागतील त्या जमिनीमध्ये अशा गोष्टी सांगून ती जमीन आमच्याकडून बळकावली. नाशिकच्या इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये सदर भोंदूबाबाच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. या भोंदूबाबाने अनेक लोकांना फसवण्याची शक्यता या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे. त्यामुळे पीडित व्यक्तींनी समोर यावं, महाराष्ट्र आणीशी किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात एका गावात 16 वर्षीय विधी संघर्ष बालकानं 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. खेळण्याच्या बहाण्यानं घरी बोलावून त्यानं या मुलींवर अत्याचार केला. नात्यातील मुलींवर यापूर्वीही अश्लील चाळे केल्याचं तपासातून समोर आलं. या प्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनमध्ये पॉस्को कायद्यासह भारतीय न्याय संहितेसह गुन्हा दाखल करून आरोपी बालकाला ताब्यात घेण्यात आलेलं असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशन येथील बोनगाव देवी या गावामध्ये 23 मे 2026 रोजी 2 अल्पवयीन बालिकांवर विधी संघर्षग्रस्त बालकाने अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे. त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून दोन्ही पीडिता ज्या आहेत त्यांचं मेडिकल करून त्यांचं काउन्सिलिंग करण्यात आलेलं आहे. तसेच तपास आता सध्या सुरू असून संबंधित विधी संघर्षग्रस्त बालकाला ज्युव्हेनाइल जस्टिस कोर्टमार्फत बालसुधारगृहात नागपूर येथे पाठवण्यात आलेलं आहे. उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली. ॲक्सिस बँकेची 150 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रिलायन्स होम फायनान्सच्या आजी संचालकांविरुद्ध कप परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कर्जासाठी कंपनीची स्थिती स्थिर असल्याचा खोटा अहवाल बँकेला दिला आणि एका कंपनीला कर्ज घेतलं आणि दुसऱ्या कंपनीत वापरल्याचा आरोप यात करण्यात आला. या प्रकरणी ADAG समूहातील लाभार्थींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला असून तपास मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे.
भायखळा फायरिंग प्रकरणातील मुख्य आरोपीला पकडण्यात गुन्हे शाखे 3च्या पोलिसांना यश मिळालं. सैफ मस्तान असं या आरोपीचं नाव असून मागील अनेक दिवसांपासून पोलिसांना तो गुंगारा देत होता. या आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली. भायखळा येथील डॉकयार्ड रोडवर 12 मे 2016 रोजी संध्याकाळी गँगस्टर दाऊद इब्राहिमचा हस्तक आसिफ दाडी याचा मुलगा समीर शेखवर गोळीबार करण्यात आलेला होता. उल्हासनगरच्या शासकीय जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयातील धक्कादायक आणि संतापजनक कारभार समोर आला. या रुग्णालयात एका रुग्णाला तब्बल 4 वेळा ऑपरेशनसाठी उपाशी ठेवून शेवटच्या क्षणी शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. राजकुमार पासी नावाचा रुग्ण गेल्या महिनाभरापासून रुग्णालयात दाखल असून डॉक्टर नाहीत, कागदपत्र अपूर्ण आहेत, तपासण्या बाकी आहेत अशी कारणं देत वारंवार ऑपरेशन पुढे ढकललं जात असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र रुग्णालय प्रशासनानं हे सर्व आरोप फेटाळून तांत्रिक आणि वैद्यकीय कारणांमुळेच विलंब झाल्याचं स्पष्टीकरण दिलं. नवी मुंबईच्या उरणच्या JNPA बंदरातील आयात निर्यात ठप्प होण्याची शक्यता आहे. कंटेनरच्या लोडिंग आणि अनलोडिंग साठी कंटेनर मागे 10,000पर्यंत भुर्दंड ट्रेलर वाहतूकदारांवर लादला जात असल्याचा आरोप करण्यात आला. शिपिंग कंपनींच्या भरायचा हा खर्च वाहतूकदारांकडून वसूल केला जात असल्यानं न्हावा सेवा कंटेनर ऑपरेशन असोसिएशननं आक्रमक पवित्रा घेतला. केंद्र सरकार तोडगा काढत नसल्यानं येत्या 28 तारखेपासून काम बंद आंदोलन पुकारण्यात आलं असून लोडिंग अनलोडिंग बंद झाल्यानं संपूर्ण आयात निर्यात ही ठप्प होईल. गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा रानटी हत्तींच्या कळपानं नागरिकांची झोप उडवली. गडचिरोली तालुक्यातील सारखरा गावाजवळ तब्बल 15 ते 20 हत्तींचा कळप थेट गावाच्या दिशेने येत असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. शेतातून आणि नदीपात्रातून मार्ग काढून हा कळप गावाजवळ पोहोचल्याची माहिती समोर आली. रात्रीच्या वेळी हत्ती गावाजवळ दिसल्यानं ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत पसरली. सध्या शेतीपूर्व मशागतीची कामं सुरू असून शेतकरी पहाटेपासून शेतात जातात. मात्र हत्तींच्या सततच्या वावरामुळे आता शेतात जाणं सुद्धा धोकादायक बनलं आहे. चंद्रपूरमध्ये 4 महिलांचे बळी घेणाऱ्या वाघिणीनंतर तिच्या एका बछड्याला देखील वन विभागानं जेरबंद केलं. सिद्धवाही तालुक्यातील गुंजेवाही येथे शुक्रवारी सकाळी टी2 वाघीण आणि तिच्या 4 बछड्यांनी केलेल्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर वन विभागानं तातडीनं कारवाई करून टी2 वाघिणीला जेरबंद केलं आणि त्यानंतर आज संध्याकाळी तिच्या सॅम 2 या बछड्याला देखील डाट मारून जेरबंद करण्यात आला.